हॅलो विद्यार्थी मित्रांनो, चला मी तुमच्यासाठी काय एक कोणती स्कॉलरशिप चालू आहे आपली प्रॅक्टिस NNMSची जी 8वी क्लासची आहे त्याचं काय घेऊन आलो मी तुमचे एक पाय डायग्राम. आपण त्याला मराठीत काय म्हणतो, वृत्तालेख. बरोबर दिसतंय तुम्हाला? क्लिअर दिसतंय? चला, पाय डायग्राममध्ये काय काय आहे. एक शेतकरी आहे जो आपले झाडं लावतोय. बरोबर, शेतामध्ये निंबू किती लावले त्यांनी 15%, आणि आंबा किती लावले 30%, चिकू किती लावले 20%, आणि संत्रे किती आहे 10%, आणि नारळाचे त्यांनी काय झाडं लावले किती 280. तर आपल्याला 2 क्वेश्चन आहे. तुमचं क्वेश्चन पेपरमध्ये आलेलं आहे मागच्या वर्षी पाय डायग्राम. क्वेश्चन नंबर 36 आणि क्वेश्चन नंबर 37 हे जे 2 क्वेश्चन आहे ते मागच्या वर्षी आलेलं आहे तुम्हाला. तर आपण त्याला सॉल्व करणार आहोत. तर काय दिलं आहे क्वेश्चन नंबर 1 मध्ये मी शॉर्टकट लिहिलं आहे. टोटल ट्री किती आपल्याला सॉल्व करायचे. आणि दुसरा क्वेश्चन काय आहे, का एकापेक्षा जास्त बिया त्याचे किती फळं लावले एकूण संख्या आपल्याला काढायची. तर चला आपण पहिले काय काढू, टोटल ट्री. तर कसं सॉल्व करणार बघा. हे चौघाती बेरीज करायची अगोदर. लिंबू, आंबा, चिकू आणि संत्रे किती होती बेरीज बघा. हे 30, 15 प्लस 30 प्लस 20 प्लस किती 10. चौघाची बेरीज किती होती 60 आणि किती 75%. बरोबर. तर उरले किती आहे 280 झाडं. म्हणजे उरले किती आहे 75, 25 उरले. बरोबर, 75%. बरोबर, आणि उरले किती आपल्याला 25%. दोघांमुळे किती होणार 100%. म्हणजे किती 100%. तर 75% म्हणजे आपल्याला किती झाडं आहे माहीत आहे का नाही. तर आपण कसं काढणार, उरलेले किती आहे 25%. 25% म्हणजे किती झाडं 280 झाडं. बरोबर. तर 75% म्हणजे किती, तर आपण किती म्हणजे काय x ठेवू आपण. बरोबर. तर याला सॉल्व करू. कसं सॉल्व करणार, क्रॉस मल्टिप्लिकेशन. 75 गुणिले 280 इक्वल टू x गुणिले किती 25. दिसतंय सर्वांना? चेक करून घ्या तुम्ही एकदा. काय दिसतंय बघा, 75% आहे. बरोबर, म्हणजे x आपल्याला माहिती आहे का किती टोटल झाडं आहे नाही. 75% माहिती आहे का नाही. 25% म्हणजे उरलेले किती, हे चौघाची बेरीज केल्यानंतर उरले किती 25%. चौघाची बेरीज किती केली 75%, उरले किती 25%. म्हणजे किती आपल्याला नारळ दिले 280 झाडं. तो क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं आपण. 280 गुणिले 75 आणि x गुणिले किती 25. आता हे x गुणाकारमध्ये 25 आहे तर भागाकारमध्ये किती येईल 25. बरोबर, इक्वल टू x. तर 25ने भाग जातो, 25 त्रिक 75. उरले किती 280 गुणिले 3 इक्वल टू x. 280 गुणिले 30 कसं होणार बघा,